सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सांगोला तालुक्यातील महिम गावचे ऐवळे कुटुंब उद्ध्वस्त झालंय। त्यांचा 9 वर्षांचा मुलगा तन्मय पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला होता। त्याला वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उडी मारणारा 9वीतला सोमनाथ याचाही मृत्यू झाला आणि त्यांच्यापासून तो कायमचा दुरावला। या धक्क्याने आई तर निशब्द झालीच आहे, वडिलांनाही तन्मय सारखा हाका मारतो असा भास होतोय। 19 तारखेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कासाळगंगा ओढ्याला अकराळ विक्राळ स्वरूप आलेलं होतं। 21 तारखेला तन्मय सायकल घेऊन कुणालाही न सांगता ओढ्याकडे गेला आणि अचानक पाणी वाढल्याने तन्मय त्यामध्ये बुडू लागला। त्यावेळी त्याची आत्याही तिथे होती। तिने आरडाओरडा केला। त्याचा चुलत भाऊ सोमनाथनं तन्मयला वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उडी घेतली। दोघांनाही पोहता येत होतं, तरीही पाण्याच्या प्रवाहामध्ये पाहता तन्मय गायब झाला। 5 तासानंतर चिमुरडा तन्मय आणि त्याचा मोठा चुलत भाऊ सोमनाथ या दोघांचाही मृतदेह बाहेर काढण्यात आले। अतिवृष्टीमुळे सांगोल्याच्या महिम येथे कासाळगंगा ओढ्याला आलेल्या पुरामुळे 2 जणांचा मृत्यू झाला, 2 चिमुरड्यांचा मृत्यू झाला होता। आपण आता तन्मयच्या घरी आहोत, आपल्यासोबत त्यांचे कुटुंबीय आहेत। काय नेमकं झालं होतं? तन्मय कशा रीतीने काय झाली का? त्या दिवशी तो मला म्हटला होता नाही जात मी पोहायला, तो गेलेला पण माहित नाही मला। कितवीत होता तू? 4थीत होता। 4थीत। त्याला येत होतं पोहता येत होता त्याला नको म्हणत होते तो। मी 1.5 तास पुढे गेले होते, पण तो 5 मिनिटच येऊन झाला होता माझ्याजवळ। नको म्हणत होते पोहायला, तो म्हणला पोहू दे मला थोडं। नको म्हटलं तरी पण कपडे काढून खाली उतरला। त्याच्यानंतर पाणी वाढल्यामुळं त्याला पोहता येईना। मग तो चुलत भाऊ असल्यामुळं तो त्याला वाचवण्यासाठी गेला, पण ते दोघांनाही नंतर पाणी आवरलं नाही आणि दोघंही वाहत खाली निघाले। मी घटना घडल्यानंतर 6 ते 7 तासानंतर माहिती पडलं आणि मला यायला खूप उशीर झाला, कारण मी बाहेर असल्या कारणानं। आणि तब्बल 1.5 दिवसानंतर मी पोहोचलोय घरी। त्याच्यानंतर इथं ऑलरेडी मग त्यांनी कार्य वगैरे केलेलं होतं। फक्त 3ऱ्या कार्यासाठी मग मला त्यांनी वेळ मिळाला आहे थोडा। त्याचा आवाज अजून माझ्या कानामध्ये फिरतोय, म्हणजे खूप शब्द नाही येत हे। आता मुलगा तर गेलाय, शासन मदत येईल काय होईल, पण त्या दिवशीपासून आईचा पूर्ण आवाज बंद झालेला आहे। शांतपणे बसून आहेत। वडीलही हादरून गेलेले आहेत। वडील मर्चंट नेव्हीत असतात, ते उशिरा पोचले, पण ही जी सगळा प्रकार झाला त्यामुळे संपूर्ण ऐवळे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे। कॅमेरामन सचिन झाडेसह सुनील दिवाण, ABP माझा, महिम।